सो स्टुडंट नाव लेट्स सी अवर सिक्स प्रॉब्लेम. आता बघा सेम हा सिक्स प्रॉब्लेम फिफ्थ प्रॉब्लेम सारखा आहे. जसा आपण अगोदरचा सोडवला तसाच आहे. सेम ट्रॅपेझियम आहे, सेम क्वेश्चन आहे. फक्त आता इथे व्हॅल्यूज दिलेले आहे. मागच्या ह्याच्यात आपण प्रूव्ह केलं होतं. आता बघा इन ट्रॅपेझियम एबीसीडी साइड एबी पॅरलल साइड डीसी. साइड सीडी ही एबी ला पॅरलल आहे सांगितलेलं आहे. डायगोनल एसी आणि बीडी इंटरसेक्ट करतात ओव्हर हे सुद्धा दिलेलं आहे. इफ एबी इक्वल्स टू 20, एबी ची व्हॅल्यू दिलेली आहे 20, तर मी इथे 20 लिहितो. त्यानंतर डीसी दिली आहे 6, 6 लिहितो. त्यानंतर म्हटलंय ओबी ही जी आहे 15 आहे, म्हणजे ही 15 आहे. देन फाइंड ओडी, ओडीची किंमत काढायची, मी एक्स करतो. ठीक आहे. आता एवढं आपल्याला दिलेलं आहे, ओडी काढा म्हणते. तर आता काय करणार आपण, जसं मागील प्रॉब्लेम मध्ये केलं होतं, दोन ट्रायंगल कन्सिडर करा, दोन सिमिलर दाखवा. सिमिलर दाखवल्यानंतर त्यांच्या साईड्स आहेत आणि साईड रेशो प्रपोर्शन मध्ये घ्या आणि तुम्ही एक्स ची व्हॅल्यू काढू शकता. तर चला सुरुवात करू. बघा आता इथे सर्वात अगोदर इन ट्रायंगल कोणकोणते ट्रायंगल येणार सांगा. इथे आता एक येणार ए ओ बी म्हणजे खालचा ट्रायंगल ए ओ बी. त्यानंतर दुसरा ट्रायंगल येणार सी ओ डी, ट्रायंगल सी ओ डी. ठीक आहे, दोन ट्रायंगल येणार. आता या दोन ट्रायंगलच्या आत या दोघांना आपल्याला दाखवायचे सिमिलर. सर्वात अगोदर जसं मागच्या प्रॉब्लेम मध्ये हा सेंट्रल अँगल व्हर्टिकली अपोजिट होता, तसे हे दोघ जण व्हर्टिकली अपोजिट असणार. सो अँगल COD is congruent to angle AOB. AOB कारण काय आहे, तर दोघं पण व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. अपोजिट अँगल आहेत. ठीक आहे, हे दोन्ही पण व्हर्टिकली अपोजिट आहेत. त्यानंतर अजून याच्यामध्ये कोणता अँगल कॉन्ग्रुएंट दाखवतो आपण, अल्टरनेट अँगल. कारण बघा दोन काय पॅरलल लाईन, त्याच्यातून जाणारी एक ट्रान्सव्हर्सल आहे. ट्रान्सव्हर्सल मुळे दोन अल्टरनेट अँगल तयार होतात. सो आपण हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. अँगल CDO कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणता, OBA. OBA हे काय कॉन्ग्रुएंट आहेत, इंटेरियर अल्टरनेट अँगल. ठीक आहे, त्यामुळे हे कॉन्ग्रुएंट आहेत. आणि कोणत्याही दोन प्रॉपर्टी जरी मॅच झाल्या तर आपले दोन्ही ट्रायंगल हे सिमिलर आहेत. देअरफॉर बाय AA टेस्ट म्हणजे अँगल अँगल टेस्ट, ट्रायंगल AOB सिमिलर टू ट्रायंगल COD. अशा प्रकारे आपण सिमिलर दाखवू शकतो. आता सिमिलर दाखवल्यानंतर जर ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्यांच्या साईड पण रेशो, साईडचे रेशो हे दोन्ही ट्रायंगलचे इक्वल आहेत. सो CD डिवायडेड बाय AB इक्वल्स टू दुसऱ्या साईड. आता एक ही घेऊ, आपल्याला ह्या दोन दिलेल्या आहेत म्हणून ह्या दोन घेणार आपण, नाहीतर ह्या दोन घेतल्या असत्या. पण आता ह्या दिलेल्या आहेत, ही काढायची आहे म्हणून ही घेऊ. बघा OD डिवायडेड बाय OB. तर CD हा वरचा ट्रायंगलचा होता, तर OD याच्या समोर लिहिणार आपण OD डिवाइड बाय AB च्या समोर AB ची साईड OB. आता काय करू, व्हॅल्यूज पुट करू आपण. बघा CD ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. CD ची व्हॅल्यू लिहून घेतली होती आपण 6. सो 6 डिवाइड बाय AB ची व्हॅल्यू लिहिली होती आपण 20 इक्वल्स टू OD ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे x, पण आपण ती ODच लिहू आता, कारण ODच काढायची आपल्याला. आणि 15 OB. OD ची माहित नव्हती म्हणून x लिहिली होती. आता याला काय करणार, सॉल्व्ह करण्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो आता बघा 15 मल्टिप्लाय बाय 6 आणि OD मल्टिप्लाय बाय 20. तर OD मल्टिप्लाय बाय 20 इक्वल्स टू 6 मल्टिप्लाय बाय 15. आणि यामध्ये आता 20च्या इकडे काही काम नाही, डिवाइड मध्ये पाठवून देऊ. OD इक्वल्स टू 6 मल्टिप्लाय बाय 15 डिवाइड बाय 20. तर आता इथे बघा OD इक्वल्स टू, याला आपण इथे रिड्यूस करू शकतो. 2 3 जा 6 आणि 2 10 जा 20. तर 3 मल्टिप्लाय बाय 15 45 डिवाइड बाय 10. तर OD इक्वल्स टू काय येईल बघा, 10 आहे म्हणून एक संख्या सोडून पॉईंट. सो 4.5 हे झालेलं आहे आपलं OD ची व्हॅल्यू. तर अशा प्रकारे आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. आता इथे आपल्याला युनिट दिलेलं नव्हतं म्हणून 4.5 युनिट्स असं आपण याला म्हणता येईल. तर आलं लक्षात तुमच्या, काय केलं आपण अगोदर दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले. ट्रायंगल सिमिलर दाखवले बाय AA टेस्ट. त्यानंतर त्यांच्या साईड ज्या आहेत तेव्हाच त्या आपल्याला दाखवता येतील, तशा त्या दाखवता येणार नाही. त्यामुळे हे ट्रायंगल सिमिलर आहे हे दाखवणं गरजेचं आहे. हे दाखवले नाही तर हे आपल्याला डायरेक्टली आपण लिहू शकत नाही की
असं सी डी बाय ए बी इक्वल टू ओ डी बाय ओ बी हे नाही करता येत आपल्याला. अगोदर सिमिलर दाखवायचे, नंतर हे रेशो इक्वल येतील आणि त्यानंतर व्हॅल्यूज पुट करून आपल्याला व्हॅल्यू काढता येईल फाइंड आउटची करायची. तर आता बघू आपला नेक्स्ट प्रॉब्लेम. आता तुमच्या हे लक्षात आलेलं आहे कसं सोडवायचं. आता 7th प्रॉब्लेम बघू कसा आहे.